गेल्या अनेक वर्षापासून वृक्ष संवर्धनामध्ये मी काम करतो. हे सगळं करत असताना प्रभागात अनेक वेळा लोकांना जनजागृती करत असताना सांगितलं की आपण आपल्या प्रभागामध्ये भागामध्ये झाडं लावली पाहिजे. पण बऱ्याच वेळा नागरिकांकडून समजा त्यांना असं वाटतं की जे छोटे रस्ते आहेत त्या ठिकाणी लिंबाचं, वाडाचं, पिंपळाचं कुठलं झाड लावलं ते यांच्या फांद्या आपल्या कुठेतरी भिंतीला, घराला क्रॅक मारतील, त्याच्यामुळे लोक लावत नाही. त्याच्यामुळे हे सर्व झाडं आपण आता आपल्या डीपी रस्त्याला आपण लावण्याचं काम करतोय आणि अंतर्गत रस्त्याला आंब्याचं झाड लावण्याचं काम करतोय आणि ते झाड आपण त्यांना मोफत देतो आणि बऱ्यापैकी या प्रभागामध्ये झाडं वृक्षारोपण वृक्ष संवर्धन झाले असं माझं मत आहे. येणाऱ्या काळात देखील येणाऱ्या 5 वर्षात हा प्रभाग स्वच्छ सुंदर हरित, त्यातला हरित हा शब्द आहे, तर हरित हा शब्द येणाऱ्या 5 वर्षात सगळा कंप्लीट झालेला असं या ठिकाणी मी आपल्याला या माहिती यावर देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आज 5व्या क्रमांकाचं ऑक्सिजन हे आपल्या अहिल्यानगरमध्ये. तर मग क्रमांक 1चं शुद्ध हवा ही अहिल्यानगरमध्ये कशी येईल यासाठी जर नगरकारांनी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर 100% भारतात 1 नंबरचे ऑक्सिजन हे आपल्या अहिल्यानगरमध्ये राहील. त्या दृष्टिकोनातून आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून आपण हे काम अहिल्यानगर शहरामध्ये करतोय. लवकरच या अहिल्यानगर शहरामध्ये जे डीपी रस्ते आहेत आणि जे शासकीय कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये महानगरपालिकेतर्फे पाहून मोठाले वृक्ष राहून या अहिल्यानगरच्या ग्रीन करण्यामागं मोठं कार्यक्रम महानगरपालिकेमार्फत आपण हाती घेत आहोत. तरी माझी या देखील या निमित्त नागरिकांना मनापासून विनंती आहे की आपण आपल्या कॉलनीत किंवा आपण आपल्या शहरात किंवा आपण आपल्या भागात कुठेही झाड लावायचं नाही. आपण फक्त आपल्या दारासमोर एक झाड जरी लावलं ना तरी आपलं काम झालं. म्हणजे ही ज्यावेळेस संकल्पना प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात राबवेल आणि ती मनात आल्यानंतर आपल्या घरापाशी एखादं झाड लावेल तर मला असं वाटतं की लोक म्हणतात की ग्रीन सिटी व्हायला अनेक वर्ष लागतात. पण एका घराच्या सदस्यांनी एकच झाड त्याच्या दारात लावलं तर मोजून 1, 2, 3 वर्षाच्यात या अहिल्यानगर शहर पूर्ण ग्रीन झालेलं असेल. दादांनी जे सांगितलं की दरवर्षी आपण जी वृक्षारोपणाची मोहीम संग्राम भैयांच्या सहकार्याने राबवत असतो. तर आपण 4 वर्षापासून मोफत आंब्याचं झाड वाटप दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतो आणि त्या माध्यमातूनही शेकडो झाडं लावले गेलेत. आणि खरोखर जसं दादांनी सांगितलं की इलेक्शनच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की स्वच्छ, सुंदर आणि हरित प्रभाग, आणि तो हरित प्रभाग करण्याच्या दृष्टीने आपण वृक्षारोपणाची आजपासून देवकाते मॅडमच्या उपस्थितीत सुरुवात केलेली आहे. आपण सर्व नागरिक आज उपस्थित राहिले त्याबद्दल संग्राम भैयांच्या वतीने, संपत दादांच्या वतीने, देवकाते मॅडमच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.